आमच्या घरचा हा नित्यनियमच होता. संध्याकाळ झाली की तात्या आमच्याकडून शुभंकरोती, पाढे, पर्वचा म्हणून घ्यायचे. त्यानंतर पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी याची भूकंपट्टी व्हायची. आणि मग तात्या त्यांच्या खर्जातल्या आवाजामध्ये रामरक्षा म्हणायचे. आम्ही मुलं फक्त ऐकत राहायचो. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. असं ऐकू येताच आमची आजी पानं वाढायला घ्यायची. तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर असं म्हणत आम्ही मोठ्यांच्या पाया पडायचो आणि मग जेवायला बसायचो. आमची संध्याकाळ अशीच जायची. आणि मग झोप कधी लागायची कळायचंच. मग एकदम पहाटे हरिओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलुदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं. हे ऐकून आम्हाला जाग यायची. खरंच किती छान दिवस होते ना इथे. आजही मन लहान होतं आणि आजी, आजोबा आणि ते गावातलं सुंदर आयुष्य पुन्हा आठवण येतं.